दुर्घटना होने की झूठी जानकारी देकर भाजपा विधायक कृष्णा खोपड़े को ही चूना लगा दिया गया। सहयोगी द्वारा रुपए भेजने के बाद खोपड़े को इस बात की ठगी का पता चला। खोपड़े के सहयोगी नेताजी नगर निवासी अरुण हारोड़े की शिकायत पर लकड़गंज पुलिस ने मामला दर्ज किया है। इस मामले में विधायक खोपड़े ने महान्यूज 7 से बातचीत की और हुई धोखाधड़ी की जानकारी दी। दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी नागपूरवरून दुरंतोने मुंबईला जात असताना मुंबईमध्ये बैठक होती आणि जेव्हा रेल्वेमध्ये आम्ही चढलो त्यावेळेस प्रवीण कडू आणि रविकांत फसाडे यांचा फोन आला आणि यांनी सांगितलं का बा मी सतरंजीपुरा तेलीपुरा सुभाष पुतल्यापाशी कडू परिवार आम्ही राहतो आणि ठाण्याकडे परिवारासोबत जात असताना एक फार मोठी दुर्घटना घडली, ॲक्सिडेंट झाला आणि त्यामुळे 3 लोक ऑन द स्पॉटवर मरण पावले। तिथून ॲम्ब्युलन्सची व्यवस्था होत नाही आहे। मी त्यांना सांगितलं का माझ्या डॉक्टरशी बोलणं करून द्या। मग अर्ध्या तासाने पुन्हा त्याचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की ॲम्ब्युलन्सची व्यवस्था झाली आहे परंतु डिझेलची व्यवस्था झाली नाही आणि म्हणून तुम्ही 6000 रुपयाची मदत केली तर आम्ही तातडीने इथून नागपूरकडे रवाना होऊ। माझ्यासोबत अरुण हारोडे होते। जेव्हा प्रवीण कडूचा फोन आला तेव्हा तो रडत होता आणि मी अरुण हारोडेच्या मोबाईलच्या मार्फत त्यांनी माझ्याकडे अकाउंटचा नंबर पाठवला आणि ऑनलाईन पेमेंट अरुण हारोडेनी तातडीने त्याला 6000 रुपये पाठवले। मी अरुण हारोडेला ताबडतोब 6000 रुपये नगदी दिले आणि त्यांनी ताबडतोब ऑनलाईन ते पेमेंट त्यांना पाठवलं। पुन्हा मी 10 मिनिटांनी त्याला विचारलं असता का पेमेंट आलं का, तर त्यांनी सांगितलं आलं ना, आता आम्ही नागपूरला निघत आहोत। आणि अशा प्रकारची घटना सांगितल्यानंतर कोणीही असो, माझ्या ठिकाणी कोणताही व्यक्ती असला असता तरी मानवतेच्या दृष्टिकोनातून निश्चित स्वरूपात लोक मदत करतात। परंतु मी जेव्हा 2 दिवसांनी जेव्हा नागपूरला आलो, कडू परिवार आमच्या सतरंजीपुऱ्याच्या बाजूलाच राहते आणि मग तिथे जेव्हा वातावरण पाहिलं तर तसं काही घडल्याची घटनाच लक्षात आली नाही। कडू परिवार हा सुखी परिवार, चांगला हसत खेळत परिवार त्या ठिकाणी उपस्थित होता। मग माझ्या लक्षात आलं का आपली ही फसवणूक या माध्यमातून करण्यात आली आणि मी त्याच वेळेस 4/3/2024 रोजी लकड़गंज पोलीस स्टेशनमध्ये सगळे पुरावे डॉक्युमेंट सहित तक्रार दाखल केली। परंतु निवडणुकीचा काळ असल्यामुळे FIR दाखल झाला नव्हता आणि पुन्हा त्यांना रिमाइंडर मी 8/5 पाठवलं आणि बहुतेक 9/5/2024 रोजी त्यांनी या संदर्भात FIR दाखल केली आहे। मला तर आश्चर्य या गोष्टीचा त्यावेळेस लागला का माझं नाव, माझ्या शेजारी राहणारे कडू परिवार आणि कडू परिवारामध्ये असलेलं त्यांचे असलेले पते, ॲड्रेस हे संपूर्ण डिटेलमध्ये त्यांनी कुठून माहिती काढली मला माहीत नाही। आजकाल मोबाईलद्वारे सगळ्याच माहिती तातडीने भेटतात, परंतु अशा प्रकारचं याने परिवारातील 3 लोक मरण पावले, 3 ऑन द स्पॉट मृत्यू झाला। तुम्ही आम्हाला मदत करा। अशा प्रकारचं जेव्हा वर्षण कोणीही करते तर कोणताही व्यक्ती असो ते मदतीचा हात निश्चित स्वरूपात करते। परंतु या प्रवीण कडू आणि रविकांत फसाडे जेव्हा यांचा मी शोध लावला तर हे यांचं गाव आहे, राहणार मोराडा गाव, तहसील मोकाडा, जिल्हा पालघर। याने हे मुंबईच्या पलीकडले हे जिल्हा पालघरमधले राहणारे हे दोन्ही व्यक्ती आहे आणि म्हणून जेव्हा माझ्यासारख्या व्यक्तीची हे फसवणूक करू शकते तर यांनी अनेकाची फसवणूक या निमित्ताने अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या घटनेमध्ये त्यांनी केली असेल आणि म्हणून पोलिसाला सांगितलं का ताबडतोब यांच्यावर FIR दाखल व्हावा
आणि त्यांना अरेस्ट करून, कारण एक प्रकरण अगर उजेडात आलं असे 100 प्रकरण हे ज्यांनी केले असेल आणि अशा लोकांना शिक्षा मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पोलीस आता कारवाई करत आहे. महान्यूज 7 के लिए कैमरा पर्सन राजेश जंगिटवार के साथ पारस बैसवारी, नागपुर. नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की. बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर. जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर. ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, आईसीयू थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण. वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर. हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर.